थँक्यू सो मच के के. विनर विनर मॅच होणार आहे आणि मगाचा माझा मॅन ऑफ द मॅच यश. फिफ्टी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्याच मॅच मध्ये. अर्धशतक पाहायला मिळालं यशकडनं आणि तो ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर. करण काळ यांच्या शुभाशय आपण देऊ मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल आपण प्रचंड वेगानं पहिल्या मध्ये येत असताना व्हाईट बॉल. रोहित बालेराव किडनी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती. मार्कवरला जाऊन स्लाइस करताना पटका चांगला खेळ आहेत. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर देखील उपस्थित. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत सिंगल मिळते. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते किडनीकडनं. विकेट टू विकेट बॉलिंग होती. यावेळेचा फटका प्रतिम आहे. दर्शकदार टायमिंग आणि लांबच लांब पल्ल्याचा येत असताना हा सिक्सर. राहुलच्या बॅट मधून आलाय हा दमदार फटका. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 फ्लाय होते. नेक्स्ट बॉल. दाखवला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मोठी जरूर होती. आता विकेट किपर देखील बीट झाले. चेंडू चला शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं ओत्रो झालेला आहे. तर देखील 2 धावा इकडनं राहुलला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे. स्कोर बोर्ड एकूण 10 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल डॅचचा आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 क्रिकेट टुर्नामेंट. स्वर्गीय लाल शेठपुरी क्रीडांगण मानेरे. ग्रामीण सेकंडच्या माध्यमातून सध्या तरी टेलिकास्ट त्याच्यापर्यंत त्यांची पूर्ण टीम कव्हर करते. हा चेंडू पुन्हा राखावा लागेल सर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा काय रन्स आपण पाहतोय रोहित बालेराव या पहिल्या ओव्हरमध्ये खर्चित करतोय. सराव एकत्र असावा या दोन्ही खेळाडूंचा. वेगवान चेंडू हा प्रचंड वेगानं होता येत असताना डॉट बॉल. सुंदर अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तसं हा देखील डॉट बॉल. एकूण बघतो आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण धावा पाहतो. धावा फलकावरती एकूण 11 धावा झालेल्या आहेत. विद्यमान नगरसेवक कल्याण नोमोली महानगरपालिकेचे सन्माननीय कैलास शेठ जोशी यांचं आगमन. संदीप भाऊ पाटील मांगरोल आणि राजेश शेठ जोशी आणि आमचे माणिक काका यांचं आगमन झालेलं आहे. त्यासोबत आमचे उद्योजक सुनील दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. ओम साई सर्व्हिस सेंटरचे मालक आला सिक्सर आणि
नगरसेवक सिक्सर नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आमचे विद्यमान नगरसेवक कैलास शेठ जोशी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आमचे संदीप भाऊ पाटील मांगरुळ, सुनीलदादा भोईर मानेरे आणि माणिक शेठ जोशी, तसे आमचे राजूभाऊ पावशे, आपले मनपूर्वक स्वागत. बागपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही तसं पाहतो आपण. डॉट बॉल. एकूण धावा आपण पाहतो झालेल्या आहेत 17 धावा आहेत. अप्रतिम शॉट, क्लासिकल फटका पाहायला मिळाला. उतुंग सिक्सर आलाय नगरसेवक. शाबिलच्या बॅटमधून जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळाला. टायमिंग प्रचंड सुंदर आणि सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 23 धावा धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लासिकल बॅटिंग होती. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर विशाल. बाकुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बॉन्स आपल्याला पाहायला मला. विकेट किपर देखील बीट झाले. 1/4 ओव्हरचा इशारा जरूर येत असताना रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पावसाळ्याच्या नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं जे काय बॉलर आहेत ते अशा पद्धतीने बॉलिंग करतच असतात. सुंदर असं टेलिकास्ट. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय बाकफुटला जाऊन कटकाण्याचा प्रयत्न. राहुल पूर्णपणे बीट झालेत. सुपर बॉलिंग विशालच्या माध्यमातून. व्हेरिएशन खूप सुंदर आपण पाहतो. टप्पा तेवढाच चांगला आहे. बाकफुटला जाऊन कटकाण्याचा प्रयत्न. राहुलच्या बॅटमधून सिक्सर मगाशी आला होता जरूर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर थोडासा स्ट्रगल तो करतोय मॅचमध्ये. 24 झालेला 24 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गच असताना 5-5 ओव्हरचे मॅचेस. तिसरा देखील चेंडू तसाच. डायरेक्ट हिटची गरज आहे तो प्रयत्न देखील पाहायला मिळाला. वत्रो आणि इकडनं अजून एक धाव मिळेल. एक्स्ट्रा धावा मिळतील. पूर्णच्या पूर्ण पाहतो आपण. बाईच्या लेग बाईच्या 2 धावा मिळतील. दोन ओव्हरचा खेळ देखील संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण पाहतो धावा पलकावरती. 13ची सरासरी पाहायला मिळते. 26 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती. षटक संपले देखून 2. यश काळन घ्या आपली मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य नगरसेवक कैलास शेठ जोशी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी ट्रॉफी. मगाची सुंदर अशी बॅटिंग केली यश काळांना. काल देखील यशनं ग्रामीणच्या माध्यमातून सुंदर बॅटिंग केली होती. आज ओपनचं क्रिकेट खेळतोय. सन्मान्य विद्यमान नगरसेवक कैलास शेठ जोशी यांच्या शुभ हस्ते आपण देतो ही मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी ट्रॉफी. अभिनंदन यश. थर्ड ओव्हरला सुरुवात झालेली आणि लेझी क्रिकेट आपण पाहतोय. किडनीच्या माध्यमातून यष्टांच्या मागे शॉट थर्डमॅनला जो डीप मध्ये सध्या फिल्डिंग करतोय. पूर्णच्या पूर्ण डीप आहे कारण का रबर बॉल क्रिकेट आहे. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 28. चांगला चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळले. धाव मिळणार नाहीये. मुकेश दास देखील अप्रतिम खेळाडू आहे. शहरी क्रिकेट ओपनचं क्रिकेट खेळत असतं मुकेश. नेक्स्ट बॉल दास. शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न. पण मुकेश समोर अशी फलंदाजी एवढी इझी जाणार नाहीये. वेग आहे, गती आणि व्हेरिएशन आहे आणि विकेटवरती आता पाणी साठलंय. तिथं बॅटिंग एवढं सोपं नसणार आहे. जास्त मेहनत करावी लागेल आणि चेंडूवरती नजर जास्त तीव्र ठेवावी लागेल. ज्या वेगानं चेंडू येतो विकेटवरती. मुकेश
अगोदरच खेळले. आता लेंथ आपण बघतो ऑफ स्ट्रिक वरती होती. बॅटर अगोदरच शपथ झाले बघितलं मुकेशनं आणि त्याचा बेनिफिट होत असताना आला डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. हा बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. लेन टप्पा व्हेरिएशन आणि जो पाणी साठलाय तिथे टार्गेट केलं तर तिथेच आपण चेंडू टाकून बॅटरला बीट करू. वेगवान आहे चेंडू. बॅटर पुन्हा एकदा बीट झाले. अपील तर पाहायला मिळते. आता धावीतनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून 1 न पुढं. स्कोरबोर्ड 30 वरती. षटका दिल. शेवटचा चेंडू बागफोडला जाऊन पंच केलेला. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. चेंडू वेगानं चाललेला. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 34 धावा. बॅटिंग करतो पहिल्या इनिंग मध्ये RCC रॉयल कल्याण. बागफुटला जाऊन पंच केलाय. फटका प्रतिम खेळत राहुल. डीप मध्ये फिल्डर फक्त राहतील बघत. चेंडूसाला स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 6. सिक्सरने संघाची धावसंख्या फ्लाय होत असताना स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललेला आहे. धावपक 40 वरती. बॉलिंग मार्कमध्ये आला बॉलर समीर. समीरचं भव्य स्वागत केलं राहुलनं. नेक्स्ट बॉल. मोठी असे चेंडू पुन्हा विकेट किपरच्या पाठी. 2 फिल्डर फक्त राहतील बघा. चेंडू चाललेला आहे. लॉंग स्टॉपला चौकार. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 4 न पुढं. 44 धावा. नेक्स्ट बॉल. आखोटापाचा पुन्हा चेंडू. पुन्हा स्लाइस करत असताना कडक कडक शॉट. नगरसेवक 6. राहुलनं आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. पन्नास धावा. हाफ सेंचुरी कंप्लीट झालेली धावपलकावरती. आणि इंडिव्हिज्युअल आपण जर तऱ्हेच्या धावा पाहिल्या तर राहुलनं आतापर्यंत 24 धावा केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग होती. सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. राहुल जो सलामीला आला होता आणि अजूनही खेळतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. समीर ओ द विकेट. हा प्रचंड वेगाना चेंडू होता. मग अशीच रोहित मुकेशने काहीतरी चर्चा केली समीर सोबत की आपल्याला कशा पद्धतीने इकडनं कमबॅक करायचा. काय रन्स येत आहेत. विकेट ओळी आहे. धावा तेवढ्या चेस करणं इझी जाणार नाहीये.
आणि पाणी साठलेल्या पूर्णाच्या पूर्ण बघतो आपण कॉन्क्रीटच्या विकेट आणि त्या विकेटवरती रन्स बनवणं इझी जाणार नाहीये. नेक्स्ट बॉल अगोदरच खेळले जरूर चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही असताना हा व्हाईट बॉल. 51 धावा धावपलकावरती 34 षटक सध्या तरी पाहतो आपण मार्गस्थ असताना षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. मग सामेंगे मध्ये जवळपास कुणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू उचलणार फेकणार तदवर काही धावा इकडनं धावून घेतल्या जात आहेत. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण पाहतो आपण 53 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस आपण पाहतोय. रबर बॉल फॉर्मॅट आहे. चांगली बॉलिंग आता लेन चांगली आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडलाच खेळ आहेत. मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय शॉर्ट मिड विकेटमध्ये. चेंडू शोधून फेक करे पण धावा येत मिळतील 2. षटक संपतील देखून पाहतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या क्रीज प्लॅनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा आपण पाहतो एकूण 5. 55 धावा आहेत. मस्त सामेंगे चेंडू विकेट किपरच्या पाठी धावीतनं एक सिंग चांगली बॉलिंग लिंत आणि टप्पा आपण पाहतो. खूप सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. येत असताना हा डॉट बॉल मुकेश दासनं 3rd ओव्हरमध्ये सुंदर बॉलिंग केली होती म्हणून त्याला कंटिन्यू केलेली पाहतो आपण. यावेळेस टायमिंग प्रचंड सुंदर चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 62. 62 धावा. 10 वरती आता आक्रमण करत असताना राहुल 34 इंडिव्हिज्युअल राहुलने केलेला आहे. जो सलामीला आलेला आहे. सुपर बॅटिंग करतोय. मुकेश षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पूल करायचं होतं. मस्त टायमिंग झाला आहे. तिथं फिल्डर देखील पोहोचला. आता चूक होणार नाहीये. 34 धावांच्या प्रतिमिनिंग इथे मात्र संपतीये. राहुलची फलंदाज बाद.
नवीन बॅटर साईल. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यांनी रन्स एकूण झालेला आहे 62 62. यावेळीचा फटका प्रतिम दर्जेदार आपण पाहतोय आणि आला मिड विकेटला सिक्सर. साईल आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली आहे. चेंडू जास्त शिल्लक नाहीयेत, आक्रमण करावाच लागेल. त्या अनुषंगानं आल्या आल्या ठोकला सिक्सर. ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर असं टेलिकास्ट आणि काय शॉट आहे, जबरदस्त. हा हवेतला हेलिकॉप्टर आपण पाहिला, जणू काय खालून आपण पाहत असतो जेव्हा यॉर्कर टाकत असतात बॉलर, तसे काही हेलिकॉप्टर शॉट पाहतो. वेगवान चेंडू आहे. मुकेशचा कमबॅक, डेरेगेटचा प्रयत्न, डेरेगेट झाला नाहीये. आरामात आरामात साईल, काळजी घ्या. एकूण 5 षटकांचा खेळ संपला. लेग बायची शेवटच्या बॉलवरती आलेले धाव आणि 5 ओव्हरच्या अखेरीस आपण रन जर पाहिल्या तर एकूण झाल्या धावा फलकावरती रन झालेल्या 69 टार्गेट असणार या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्याकरिता RCC राजा. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळाला. तुम्हाला बॅटिंग जर विचार केला तर खास करून 20 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 7च्या माध्यमातून 10 मध्ये 20 केल्या, राहुलनं 18 मध्ये 35 केल्या आणि साहिलनं 2 बॉलमध्ये 6 धावा केल्या.
वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय हर्षा माध्यमातून. स्टाकिंग एंडला हरेश. वेगवान चेंडू, वेगवान फटका हरेशच्या बॅटमधून आलाय. दमदार षटकार. दागावचा ब्रँड दाखवत असताना हरेश मुरकुटे. जबरदस्त होता शॉट. जसा कुटप्पाचा आला तसा त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळाला हरेशच्या बॅटमधून. टार्गेट या मॅच मध्ये एकूण पाहतो आपण करायचे आहेत 70 धावा करायच्या आहेत 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये. आणि आक्रमण सेकंड बॉल पासून ऑन साईडला टर्न केला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर थ्रो मात्र असं वाटलं जरूर की जेव्हा चेंडूची फेक झाली की ओव्हर थ्रो होऊ शकतो. दावीत नमेल एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. स्कोर बोर्ड समीर सोबत सलामीला हरेश आलाय. षटका दिल. पुढचा चेंडू. अजून एक फटका. दमदार खेळ आहेत. नो चान्स फिल्डर. फ्लॅटेड शॉट. रन्स मिळतील 6. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वरती 13. दोन्ही बॅटरनं सिक्सरनं आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. रबर बॉल मध्ये सर्व टायमिंग खूप सुंदर जर तुमचं झालं तर तुम्ही धावा बनवू शकता. इकडे ताकदीची तेवढी गरज नसते. हा देखील फुल टॉस होता. आता अगोदरच खेळ बॅटर सोडा तिथे हर्ष पोहोचतोय. एकच धावीत मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न झाली पुढे. लेग बायच्या माध्यमातून धाव मिळते 14. 14 धावा धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर. सन्मान्य नगरसेवक कैलाश जोशी यांच्याकडनं 1000 रुपये आणि विखेरच्या हॅट्रिकला देखील सन्मान्य नगरसेवक कैलाश जोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पुन्हा खरा फिल्डिंग झालेली आहे आणि 2 धावा इकडनं पुन्हा मिळतील. षटक संपलेला पाहतो आपण. यावेळेचं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या रन्स आपण जर पाहिल्या ते एकूण आपल्याला 16 धावा पाहायला मिळतात. चांगली सुरुवात केलेली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. 70चा चेस या मॅच मध्ये समीर सोबत बघतो आपण सध्या तरी 24 बॉल मध्ये 54 नकाच्या समीर सोबत हरेशनं चांगली सुरुवात केलेली आहे. सन्मान्य आमचे हरीश दादा फुलवरे यांचे आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक 2026 वेलकम आपलं. प्रशांत बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये. मिस्तामिंगे झेलची शक्यता नसेल. चेंडू विकेट किपरच्या पाठी झाला लॉंग स्टॉप मध्ये. तिथं फिल्डिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते 1 न पुढं. स्कोरबोर्ड 17 धावा. विनर सामना असताना म्हणून पहिली मॅच ज्या टीमनं जिंकलेली आपण कुठे जाऊ नका. आपला लगेचच सामना असणार आहे. फुल टॉस आहे. फटका देखील अप्रतिम आहे. हरेशा बॅट मधून पुण्यात 10 गावचा ब्रँड दाखवत असताना
सिक्सर. राऊंड विकेटनं वेगवान होता चेंडू. बागपुला जाऊन कटकानाचा प्रयत्न. हिल्लेन चांगले. जसा पुढ्यात समोर चेंडू भेटला होता त्याच्यावरती यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला रिप्लायमध्ये पुन्हा पाहायला मिळेल. जो सिक्सर मारला होता हरेशनं. आला डॉट बॉल. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो. स्कोरबोर्ड 23. 23 वरती धावफलक आहे. 70चं चेस आहे मॅच मध्ये. आणि सध्या तरी पाहतो आपण चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर फलंदाज खूप चांगले खेळतात समीर आणि हरेश. पुढचा चेंडू. फटका प्रतिम. विशेप मध्ये क्लास दाखवत असणार हरेश. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. बागफुटला जातात. अजून एक स्लाइस केलेला हरेश. हा देखील चेंडू चालला स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. बॅक टू बॅक 2 आलेले आणि अजून एक आला तर सन्मान्य विद्यमान नगरसेवक कैलास जोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे हरेशला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. संधी अजूनही आहे कारण का हा चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. बॅक टू बॅक 2 सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतील. 36 धावा आहेत. राऊंड विकेट. फटका प्रतिम आणि पारितोषिक मिळणारच आहे. बॅक टू बॅक 3 सिक्सर हरेशच्या बॅट मधून आणि सन्मान्य नगरसेवक कैलास जोशी यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे हरेश मिरकुडेला. एकूण षटक संपलेत बघतो आपण. 2 आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्याने धावपलकावरती 42 धावा. अर्धा लक्ष इकडे 2 ओव्हर मध्येच कंप्लीट केलेला हरेशनं. का बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. 27 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल. आणि आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता धावांची गरज आहे 28 फक्त. इंडिव्हिज्युअल 33 धावा. दिनेश बॉलिंग मागवते समोर. समीरचा प्रतिमे फटका. रन देखील चांगल्या मिळतील. चेंडू गोलीच्या वेगाने फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सुपर बॅटिंग. रिमझिम पाऊस पुन्हा आपण पाहतो सुरू झालेला आहे. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये फक्त विजय करता 24 धावेची गरज आहे. आरसीसी राजा नावाप्रमाणेच खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. आखो टप्पा 14. लाईन जरूर आपण चांगली पाहिली. अपील देखील झाली होती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. समीर देखील तेच सांगत असताना आला पाहतो आपण हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर फक्त बघत आहे चेंडू. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
50 धावा झाल्या आहेत. फक्त 20 धावेची आता गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. सलामीवीर दोघंही खेळत आहेत आणि दोघांनी जबरदस्त बॅटिंग केलेली. समीर आणि हरेशनं 50 धावेची भागीदारी पाहायला मिळते पहिला विकेट करिता. नेक्स्ट बॉल, त्याच्यामध्ये अजून 6 धावा आपण ऍड करूया. जणू का हायलाइट सुरू आहे मैदानात. बॅक टू बॅक मोठे फटके सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली एकूण 56. त्याच्यामध्ये अजून एक 6 ऍड करू. सिक्सर चौकार आणि सिक्सर चौकारच आपण पाहतो मैदानात. 6 धावा. 62. 8 धावेची फक्त गरज आहे मॅच मध्ये. 70चं चेस होत. त्याच्यामध्ये अजून एक ऍड होईल का? आल्या चौकार. आणि समीरसाठी देखील सन्मान्य विद्यमान नगरसेवक कैलास शेठ जोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोख रक्कम दिलं जाईल. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. दोघांनी इम्प्रेस केलं, हरेश आणि समीरनं. आणि विद्यमान नगरसेवक आमचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कैलास शेठ जोशी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा कॅश प्राइज दोन्ही बॅटरसाठी दिलं जातो 1000 रुपयाचं. 4 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. आणि त्याच्यामध्ये आपण अजून 6 ऍड करू आणि हा सामना तब्बल 19 बॉल मध्ये फिनिश केलेलं आहे. आरसीसी राजा टीमनं अभिनंदन आणि हार्ड लक. 39 धावा इंडिव्हिज्युअल. हरेश मिरकुड या माचा मनादमाच्या पण हरेश लगेचच यायचे आणि समीर आपणही यायचे. दोघांसाठी सन्मान्य विद्यमान नगरसेवक कैलास शेठ जोशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. माणिक शेठ जोशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित या. काका थोडे मागे जा. समीर तू पण जा. समीर, ही मॅन ऑफ द मॅच ची सुंदर अशी ट्रॉफी आहे आणि 1000 रुपये सन्मान्य नगरसेवक कैलास शेठ जोशी यांच्या माध्यमातून आणि समीर करता देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोघांचंही अभिनंदन. दोघांनाही शुभेच्छा पुढच्या मॅच करता आणि मनापासून आभार. चला आपण टॉस करूया. कैलास शेठ एक एक टॉस करा. चला कॅप्टन आपण या पुढं. साहिल, पाच ओव्हरची मॅच असणार आहे. टॉस आपण करतो आणि टॉस आरसीसी राजा किडनी. किडनी काय? ठीक आहे, चला वेळ घेऊन सांगा आम्हाला व्यवस्थित.
सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचला आपण सुरुवात करतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया बदल. नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर करण कालन के असतील कॉम्बॉक्समध्ये.